नमस्कार, आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण टेन्स की जो प्रत्येक परीक्षेमध्ये आपल्याला खूप काही मार्क्स देऊन जातो, अशा या टेन्स की बऱ्याच जणांना टेन्समुळं टेन्शन येतं. तर अगदी सोप्या पद्धतीत आपण मराठीमध्ये समजून घेणार आहोत. टेन्स आपणा सर्वांना माहिती आहे की देअर आर 3 टाइप्स ऑफ टेन्स. 3 प्रकारचे टेन्स आहेत. यामध्ये नंबर 1 प्रेझेंट टेन्स आहे, सेकंड पास्ट टेन्स आहे आणि फ्युचर टेन्स आहेत. या 3 प्रमुख टेन्सला प्रत्येकी 4 उपप्रकार आहेत की जसे सिंपल आहे, कंटिन्युअस आहे, परफेक्ट आहे आणि परफेक्ट कंटिन्युअस आहे. असे मिळून एकूण 12 टेन्स आहेत. आता टेन्स शिकण्या अगोदर आपली काही बेसिक माहिती असणं गरजेचं आहे की यामध्ये जसं की सब्जेक्ट बद्दल माहिती असेल, मग सब्जेक्ट त्याचबरोबर वर्ब बद्दल सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कारण वर्ब बदलला, हेल्पिंग वर्ब किंवा मेन वर्ब मध्ये बदल झाला की टेन्सचं रूप बदलतं. आता या ठिकाणी सब्जेक्ट सिंग्युलर फॉर्म आणि प्लुरल फॉर्म मध्ये आहेत. प्रामुख्याने फर्स्ट पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट आय, प्लुरल वी आहे. सेकंड पर्सन सिंग्युलर आणि प्लुरल यू सब्जेक्ट आहे आणि थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट ही, शी, इट तर प्लुरल दे आहे. आता आपण पाहूयात की वर्बचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात, मेन वर्ब आणि हेल्पिंग वर्ब. या ठिकाणी आपण मेन वर्बचा डिटेल्स अभ्यास करणार आहोत. मेन वर्ब्स फॉर्म, जे मेन वर्बचे फॉर्म्स आहेत प्रामुख्याने हेही तुम्हाला माहिती आहेत की फर्स्ट फॉर्म आहे, सेकंड फॉर्म आहे, थर्ड फॉर्म आहे आणि फोर्थ फॉर्म आहे की जे आपण फर्स्ट फॉर्मला ओरिजिनल फॉर्म म्हणतो, सेकंड फॉर्मला पास्ट टेन्स म्हणतो, तर थर्ड फॉर्मला पास्ट पार्टिसिपल आणि फोर्थ फॉर्मला प्रेझेंट पार्टिसिपल म्हणतो. या ठिकाणी एक एक्झाम्पल खातीर 4 वर्ब्स आपण घेतलेले आहेत. जसे की ओपन, त्याचा सेकंड फॉर्म ओपन्ड आणि ओपनिंग. जसं वर्क आणि वर्किंग, राईट, रोट, रिटन, रायटिंग, गेव, गिव्हन आणि गिव्हिंग असे आहेत. आता या वर्बच्या आपण टाइप्समध्ये जाणार नाही आहेत कारण 2 जे वर्ब्स आहेत ओपन आणि वर्क हे रेग्युलरमध्ये मोडतात आणि राईट आणि गिव हा प्रकार आहे तर हा इरेग्युलर्समध्ये आहेत. रेग्युलर वर्ब्स आणि इरेग्युलर वर्ब्सचा त्याकडे आपल्याला जायचं नाही. फक्त आपल्याला काय की त्याचे फॉर्म्स, फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म आणि फोर्थ फॉर्म. ओके, हे समजलं असेल. त्यानंतर आपण हेल्पिंग वर्बचा थोडक्यात अभ्यास करूयात की ज्यामुळे आपल्याला खूप काही मदत होईल. हेल्पिंग वर्बचे 2 प्रकार आहेत, एक प्रायमरी हेल्पिंग वर्ब्स आणि दुसरा आहे सेकंडरी हेल्पिंग वर्ब्स. आता सेकंडरीलाच आपण मॉडल ऑक्झिलरी वर्ब सुद्धा म्हणतात. प्रायमरीमध्ये 3 प्रकारचे वर्ब्स होतात, टू बी, टू हॅव आणि टू डू. आता टू बी मध्ये ॲम, इज, आर आहेत. ॲम इज आर आपण प्रेझेंट टेन्स मध्ये यूज करतो, तर वॉज आणि वेअर हे आपण पास्ट टेन्स मध्ये यूज करतो. टू हॅवची हेल्पिंग वर्ब्स 3 आहेत. यामध्ये हॅव आणि हॅजचा वापर आपण प्रेझेंट टेन्समध्ये आणि हॅडचा पास्ट टेन्समध्ये वापर करतो. तसं टू डूची सुद्धा 3 आहेत. डू आणि डजचा प्रेझेंट टेन्समध्ये वापर करतो आणि डीड हा पास्ट टेन्समध्ये आपण वापर करतो. आता सेकंडरी हेल्पिंग वर्ब्स किंवा मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स काय आहेत? ह्या एकूण 12 आहेत. कॅन, कुड, शाल, शुड, विल, वुड, मे, माइट, मस्ट, आउट टू, नीड टू आणि डिअर टू ह्या एकूण आहेत. आता यामध्ये प्रामुख्याने बदल यांना प्रायमरी का म्हणायचं आणि सेकंडरी का म्हणायचं? सेकंडरी का आणि प्रायमरी का? तर याचं रिझन सुद्धा आहे की प्रायमरी हेल्पिंग वर्ब्स use as a main verb as well as helping verbs, but secondary helping verbs use as a helping verbs only. प्रायमरी का म्हटलं तर प्रायमरी हेल्पिंग वर्ब्स हे मेन वर्ब म्हणून सुद्धा वापरले जातात, त्याचबरोबर हेल्पिंग वर्ब सुद्धा वापरले जातात. फॉर एक्झाम्पल जर असं मी म्हटलं आय एम टीचर, या ठिकाणी ॲम हे मेन वर्ब आलेलं आहे आणि असं जर म्हटलं की आय एम टीचिंग इंग्लिश सब्जेक्ट, तर या ठिकाणी ॲम हे काय झालंय आपलं
हेल्पिंग व्हर्ब म्हणून वापरलेला आहे. म्हणजेच प्रायमरी का, तर ते मेन व्हर्ब म्हणून सुद्धा वापरतात आणि हेल्पिंग व्हर्ब म्हणून सुद्धा वापरतात. सेकंडरी हेल्पिंग व्हर्ब्स, सेकंडरी हेल्पिंग व्हर्ब्सना सेकंडरी का म्हणतात, तर ते फक्त हेल्पिंग व्हर्ब म्हणून त्यांचा वापर केला जातो. चला तर आज आपण प्रेझेंट टेन्स व त्याचे उपप्रकार याचा अभ्यास करूयात. प्रेझेंट टेन्सला एकूण 4 उपप्रकार आहेत. यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे. या चारही प्रकारांचा आपण एक एक करून यामधील फरक लक्षात घेऊन त्याचबरोबर त्यांचे उपयोग यांचाही आपण अभ्यास करणार आहोत. आता सिंपल प्रेझेंट टेन्स, त्या सिंपल प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर काय आहे? असर्टिव्ह सेंटेन्समध्ये स्ट्रक्चर त्याचं सब्जेक्ट असतो, वर्ब फर्स्ट आणि ऑब्जेक्ट, त्याचं स्ट्रक्चर आहे. स्ट्रक्चर महत्त्वाचं आहे आणि आपण हेच सतत आपल्या लक्षात ठेवलं पाहिजे. सब्जेक्ट, वर्ब फर्स्ट आणि ऑब्जेक्ट. आपण आता एक्झाम्पल्स पाहूयात. यामध्ये एक्झाम्पल्स आहेत. आय राईट अ लेटर, वी राईट अ लेटर, यू राईट अ लेटर, you write a letter, he writes a letter, she writes a letter, it boils fast, they write a letter. आता या एक्झाम्पल्समध्ये आपण लक्षात जर घेतलं तर प्रत्येक ठिकाणी वर्ब फर्स्ट यूज करत असताना इथं राईट, राईट, राईट आणि राईट आहे. फक्त थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट जे आहेत ही, सी आणि इट, ही, सी आणि इट या ठिकाणी मेन व्हर्बला आपण यस प्रत्यय लावलेला आहे. तर हाच मेन मुद्दा आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्सच्या स्ट्रक्चरमध्ये लक्षात ठेवायचा आहे की थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट असेल, ही, सी, इट असेल तर आपल्याला यस, यस सफिक्स लावावा लागतो. थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट ही, सी, इट सफिक्स यस और ईएस टू द मेन व्हर्ब, दॅट इज द रूल. हे एक करणंच आहे आपल्याला. जर या ठिकाणी आपण विसरलोत तर आपल्याला मार्क्स मिळत नाहीयेत. यस आणि यस सफिक्स करायचा. आता प्रश्न हा आहे की यस केव्हा लावायचा आणि ईएस केव्हा लावायचा. तर याही करता आपल्याला एक 5 शब्द लक्षात ठेवायचे आहेत की यामध्ये verb which ends with O, यश यस, यश यच, सी एच आणि एक्स हे आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे की जे क्रियापदांचा शेवट ओ, यस यस, यश यच, सी एच आणि एक्सने होतो त्यावेळेस आपल्याला ईएस प्रत्यय लावायचा. या ठिकाणी एक्झाम्पल्स आहेत. गो, गोज, मिस, मिसेस, फिनिश, फिनिशेस, वॉच, वॉचेस. हा लक्षात जर आपण ठेवलं, फक्त आपल्याला ठेवायचं लक्षात काय की ओ, यश यस, सी एच, एक्स याने जर व्हर्बचा शेवट होत असेल तर क्रियापदाला म्हणजेच व्हर्बला आपण यस प्रत्यय लावायचा, अदरवाईज यस प्रत्यय लावायचा. आता सिंपल प्रेझेंट टेन्सचे युजेस काय आहे, त्यांचा वापर केव्हा करायचा आणि कसा करायचा. यामध्ये नंबर 1 आहे टू एक्सप्रेस हॅबिच्युअल ॲक्शन अँड डेली रुटीन. दैनंदिन घडणाऱ्या घटना त्याचबरोबर सवयीचा भाग यांचं वर्णन करण्यासाठी आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करावा लागतो. ज्यामध्ये प्रामुख्याने ऑलवेज, नेव्हर, सेल्डम, ऑफन, समटाइम, डेली, युजुअली, फ्रिक्वेंटली, एव्हरी मंथ, एव्हरी इयर, एव्हरी डे या शब्दांचा वापर असतो. अशा वेळेस आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, दे नेव्हर आन्सर द क्वेश्चन, यू ऑलवेज सपोर्ट हर. आता मराठी क्रियापदाचा शेवट प्रामुख्याने काय होतो की तो कधीही उत्तर देत नाही, तो तिला सपोर्ट करतो. म्हणजे प्रामुख्याने मराठी क्रियापदांचा शेवट तो, ते आणि तात याने होतो. त्यावेळेस या त्या सेंटेन्समध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स असतो. नंबर 2,
टू एक्सप्रेस युनिव्हर्सल ट्रूथ ऑर सायंटिफिक फॅक्ट. वैश्विक सत्य आणि वैज्ञानिक तथ्य यांचा वर्णन करत असताना आपल्याला याच काळाचा वापर करायचा आहे. फॉर एक्झाम्पल ऑइल फ्लोट्स ऑन वॉटर हे सायंटिफिक फॅक्ट आहे. द सन रायजेस इन द ईस्ट हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे. द रोज स्मेल्स स्वीट हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे. नंबर 3 वर्ब ऑफ इमोशन. इमोशन परसेप्शन. जे इमोशन ज्या वर्ब्स मधून इमोशन व्यक्त होतात, इमोशनचा काळ हा नेहमी सिंपल प्रेझेंट टेन्सच असतो. एक्झाम्पल्स लव, लाईक, नो, अंडरस्टँड, स्मेल, डिझायर, हेट, विश, सपोज एक्सेट्रा ही वर्ब जेव्हा इमोशन व्यक्त करतात त्यावेळी सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करायचा आहे. नंबर 4 इन ब्रॉडकास्टिंग कॉमेंटरीज ऑन स्पोर्टिंग इव्हेंट्स. प्रामुख्याने ज्याही खेळांचं वर्णन असतं, खेळाची कॉमेंट्री असते, ही कॉमेंट्री ही सिंपल प्रेझेंट टेन्समध्येच वर्णन करतात. फॉर एक्झाम्पल जडेजा कम्स इन अँड बॉल्स टू मलिक. मलिक लिफ्ट्स द बॉल, विराट टेक्स अ कॅच, मलिक गोज बॅक टू द पवेलियन. ॲक्च्युली गेम हा कंटिन्युअस असतो, सुरू असतो, परंतु त्यामध्ये एक्साइटमेंट वाढवण्याकरता प्रामुख्याने कॉमेंटरीजमध्ये सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर केला जातो. नंबर 5 टू एक्सप्रेस अ प्लॅन्ड फ्युचर ॲक्शन. भविष्य काळामध्ये जी नियोजित घटना असते त्या घटनेचं वर्णन करण्याकरता सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करतात. द मॅच स्टार्ट ॲट 9 o'clock. डेफिनेट ठरलेली आहे, 9 o'clockलाच मॅच स्टार्ट होणार आहे, तर अशा वेळी सुद्धा आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करू शकतो. माय फादर लिव्ज ॲट 10 AM टुमारो फॉर मुंबई. माझे वडील उद्या सकाळी 10 वाजता मुंबईसाठी रवाना होणार आहेत. म्हणजे याही ठिकाणी ती प्लॅन्ड ॲक्शन आहे, यासाठी सिंपल प्रेझेंट टेन्सचा आपण वापर करतो. नेक्स्ट आहे टू इन एक्सक्लेमेटरी सेंटेन्स विच बिगिन्स विथ सी, हिअर, देअर टू एक्सप्रेस व्हॉट इज ॲक्च्युअली टेकिंग प्लेस इन द प्रेझेंट. प्रामुख्याने जे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे ते ज्या एक्सक्लेमेटरी सेंटेन्सची सुरुवात सी, हिअर अँड देअर याने होते, हे 3 शब्द आपल्याला लक्षात ठेवायचे. सी, हिअर अँड देअर याने सुरुवात होते, त्यावेळेस आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करायचा आहे. फॉर एक्झाम्पल हिअर कम्स द बस. नेक्स्ट इन इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. आता ऑलवेज इम्पेरेटिव्ह सेंटेन्स हे प्रेझेंट टेन्समध्येच सिंपल प्रेझेंट टेन्समध्येच असतात. फॉर एक्झाम्पल ओपन द डोअर, क्लोज द डोअर म्हणजे ज्या कमांड्स असतात, ऑर्डर्स असतात, ह्या सिंपल प्रेझेंट टेन्समध्येच असतात. टू एक्सप्रेस अ सबऑर्डिनेट क्लॉज इंट्रोड्यूस बाय इफ ऑर व्हेन. जो इफ आणि व्हेनचा सबऑर्डिनेट क्लॉज असतो, या क्लॉजमध्ये सुद्धा नेहमी सिंपल प्रेझेंट टेन्सच असतो. इफ यू वर्क हार्ड यू विल पास. फेन्स रिटर्न्स आय शाल टेल यू. आता या ठिकाणी आपल्याला थोडी कंपॅरेटिव्हली सिंपल प्रेझेंट टेन्सचं असर्टिव्ह सेंटेन्स काय असतं, निगेटिव्हमध्ये काय फरक होतो आणि इंटरगेटिव्हमध्ये बदल कसा होतो, प्रामुख्याने हे आपल्याला थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्टच्या बद्दल लक्षात घ्यायचं आहे. नंबर 1 एक्झाम्पल आहे दे स्टे विथ मी. याचं आपण निगेटिव्ह सेंटेन्स दे डू नॉट स्टे विथ मी. इंटरगेटिव्ह सेंटेन्स तयार होईल याचं डू दे स्टे विथ मी. आता हे सेंटेन्स लक्षात घ्या की द बॉय प्लेज वेल. या ठिकाणी आपण मेन व्हर्बला यस सफिक्स केलेला आहे. आता हेच आपल्याला ज्यावेळेस निगेटिव्ह बनवायचं आहे तर द बॉय डझंट प्ले वेल, या ठिकाणी आपण डझंट यूज केलेला आहे. डज नॉटचा वापर आपण करतो, कारण का तर नॉटसाठी आपल्याला डू, डज, डिड वापरावे लागतात. जर वाक्यामध्ये हेल्पिंग व्हर्ब नसेल तर नॉट हा हेल्पिंग व्हर्ब नंतरच वापरला जातो, म्हणून या ठिकाणी आपण डज वापरल्यानंतर नॉट केलाय. इंटरगेटिव्ह मध्ये त्याचा फरक असा होईल की डज द बॉय प्ले वेल. नंबर 3 माया सिंग अ सॉन्ग. माया डज नॉट सिंग अ सॉन्ग. डज माया सिंग अ सॉन्ग. तुमच्या हे लक्षातच आलं असेल की सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये सर्वात महत्त्वाचं आपल्याला 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. यामध्ये नंबर 1 त्याचं स्ट्रक्चर नंतर थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट असताना आपल्याला येस किंवा येस सफिक्स लावायचा, ही दुसरी गोष्ट झाली. आणि त्यानंतर
नंबर थर्ड जे आहे ते म्हणजे यस किंवा सफिक्स करायचं आपल्याला जेव्हा वाक्यामध्ये ओ, यस यस, सी एच, यश यस, यश एच आणि एक्स असेल, अशा वेळी आपल्याला यस सफिक्स करायचा. अदरवाईज आपल्याला त्या ठिकाणी यस प्रत्यय लावायचा आहे.